केंद्र सरकारने सुरू केली खास मुलांसाठी एक अनोखी योजना. होय, खास मुलांसाठी योजना जी तुमच्या मुलांना कोट्याधीश बनवेल, जिच्या माध्यमातून मुलांना महिन्याकाठी 2 ते 3 लाख रुपये तर एक रकमी 3,83,00,000 रुपये मिळतात. अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली आणि जी सुरू झालेली आहे. महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना, केंद्र सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, अशा योजना महिलांसाठीच पूर्वी असायच्या, पण केंद्र सरकारने खास मुलांसाठी, ज्या पालकांना मुलं आहेत ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे अशा मुलांसाठी, सोबतच 18 पेक्षा अधिकच्या मुलांसाठी देखील योजना आहे, ज्या माध्यमातून लहान मुलांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. जर तुमच्या घरात मूल असेल, म्हणजे मुलगा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. फक्त 1000 रुपये वर्षाला भरून तुमच्या मुलाला कोट्याधीश बनू शकता. योजना नेमकं काय आहे, हिची काय पात्रता आहे, हिचा अर्ज कुठे करायचा, कसा भरायचा, याविषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत. तुमच्या मुलाचं भविष्य जर तुम्हाला सुरक्षित करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. खास मुलांसाठी केंद्र सरकारने काढली एक अनोखी योजना, जिच्या माध्यमातून वर्षाला 1000 रुपये भरून तुमच्या मुलाला तुम्ही कोट्याधीश बनू शकता. कोट्याधीश म्हणजे 3,83,00,000 रुपये त्याला मिळू शकतात. ही जी काही योजना आहे, जिची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली, जी सुरू झालेली आहे, ज्या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेची जी पात्रता आहे, तर ही योजना फक्त आणि फक्त मुलासाठी आहे. त्यामध्ये मुलगी ही अपात्र असणार आहे. मुलाचं वय 0 पासून 18 वर्ष वयोगटांसाठी मुलाचे आहे. आता जाणून घेऊयात ही योजना नेमकं काय आहे, या योजनेचा लाभ तुमच्या मुलांना कसा मिळणार आहे, कसा फायदा तुम्हाला मिळवायचा आहे. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या योजनेचं म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करायचा आहे, कोणते कागदपत्र लागणार आहेत, याची माहिती घेणार आहेत. घरात मुलगा असेल किंवा तुम्हाला मुलांच्या विषयी योजने तुम्ही सर्च करत असाल, तुम्हाला दुसऱ्यांना सांगण्यासाठी, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर ही योजना पेन्शन योजना आहे. आता तुमच्या मुलांना देखील मिळणार पेन्शन. तुमच्या चिमुकल्याचंही भविष्य होणार सुरक्षित. अतिशय क्रांतिकारी योजना खास मुलांसाठी ही काढली गेलेली आहे. सध्या देशात पेन्शनवरून घमासान सुरू आहे. मात्र अशातच खास तुमच्या मुलांसाठी केंद्रानं पेन्शन योजना सुरू केलेली आहे. अर्थातच ही पेन्शन योजना असल्यामुळे जिला NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम या सरकारच्या त्या ठिकाणी संस्थेमार्फत ही चालवली जाणार आहे. पूर्णतः सरकारी केंद्र शासनाची योजना असून पूर्वी सरकारी कर्मचारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी देणारी ही संस्था आहे. त्यामुळे 100% ही गॅरंटी असणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फसवणूक होण्याचा कुठलाही हे नाही आहे. आता लगेच यासाठी पात्रता काय पाहिजे, कागदपत्र काय आहेत, अर्ज कसा करायचा, तुमचा मुलगा यासाठी पात्र आहे की नाही हे कसं बघायचं, तर त्याआधी केंद्र सरकारचं जे आहे लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच केंद्र सरकारनं नवीन योजना सुरू केली. मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं NPS वात्सल्य योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी तरतूद म्हणून निवृत्ती वेतन खातं उघडता येणार आहे. या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे. आता कोणतेही मुलाचे पालक ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून कोणत्याही बँकेची शाखा किंवा पोस्ट ऑफिस किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून हे खातं मुलाच्या नावे उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये भरावे लागतात. त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान 1000 रुपये खात्यात जमा करावे लागतात. मुलाला वयाची 18 वर्ष पूर्ण होतात या खात्याचं रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे ही योजना राबवण्यात येते. म्हणजे सरकारी कार्यालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. योजनेचे अटी काय आहेत हे समजून घेऊ. लगेच काय कागदपत्र आणि कुठे खातं उघडायचं हे समजून घेऊयात. तुम्हाला मुलगा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र पाहत राहा. हे खातं मुलाच्याच नावाने उघडता येणार. मुली यासाठी पात्र नसणार. मुलंच या योजनेसाठी लाभार्थी आहेत. कुठे उघडता येणार? सर्व बँका, पोस्ट ऑफिस तसेच पेन्शन फंडात देखील खातं उघडू शकता. ऑनलाईन उघडू शकता. त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आता NPS द्वारा खातं उघडण्याची तरतूद. योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा नाही. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल. 3 वर्षानंतर आता जर मध्ये अडचण जर आली, वर्षाला तुम्ही खात्यामध्ये पैसे टाकत गेले पण काही अडचण आली, तर 25% रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार. मुलाचं वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त 3 वेळा तुम्ही यातील रक्कम काढू शकता.
मूल 18 वर्षाचं होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही. आता कशी आहे ही योजना, नेमकं कसे कोटी रुपये कोट्याधीश तुमची मुलं होतील. आता समजा योजनेमध्ये तुम्ही पैसे भरत गेले, मुलाचं वय 18 वर्ष होईपर्यंत, आणि मुलाचं वर्ष एकदा 18 झालं की ते खातं मुलाच्या नावे चालू होईल आणि मुलगा किंवा त्याचे पालक त्याच्या नावे पैसे भरू शकतात. उदाहरणार्थ 19 ते 60 या वर्षापर्यंत मुलांनी त्यात दरमहा जर दर महिन्याला तिथून पुढे 19 वर्षात झाल्यावर दरमहा 1,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली, तर अशा प्रकारे एकूण 60 वर्षाच्या कालावधीत NPS वात्सल्य योजनेत जवळपास 7,20,000 रुपयाची गुंतवणूक होईल आणि तुम्हाला जवळपास 3,76,00,000 रुपये व्याज मिळेल. म्हणजे एकंदरीत तुमची पूर्ण टोटल म्हणजे तुम्ही भरलेले 7,20,000 आणि जे व्याज जमा होईल 3,76,00,000. तर अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 3,83,00,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे समजा वयाच्या 60व्या वर्षानंतर तुमच्या मुलाने NPS वात्सन खात्यातील पैसे ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवले आणि पेन्शन जर घेतलं असं समजूयात, तर महिन्याला 5-6% जरी व्याज मिळाला तर मुलाला फक्त 19 ते 22 लाखाचं व्याज मिळेल आणि दरमहा 2 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळतील. आता अर्थात मूल 18 वर्षाचं होईपर्यंत त्याचे जे पालक आहेत, तर पालक त्याच्या नावे 1,000 रुपये वर्षाला, कमीत कमी 1,000 रुपये वर्षाला भरू शकतात, कितीही भरू शकतात. मग एकदा का मुलं 18 वर्षाचं झालं तर तिथून पुढं दरमहा त्या ठिकाणी पैसे भरले गेले पाहिजे. जो मुलंही भरू शकतं किंवा मुलाच्या नावाने पालकही भरू शकतात, पण त्यासाठी नॅशनल पेन्शनच्या ज्या योजना आहेत तर त्याचे नियम लागू होतील. तर या योजनेत आईवडील मुलाच्या निवृत्तीसाठी बचत करू शकतात. तुमच्या पाल्याच्या भविष्याची चिंता दूर करण्यात आजच यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकतात. तर या अशा योजनेची त्या ठिकाणी खासियत आहे. योजनेची जी काय यामध्ये पात्रता आहे, तर ज्यामध्ये मुलगाच त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी 18 वर्षाच्या खालील सर्व मुलांचे खाते तुम्ही वात्सल्य योजनेच्या अंतर्गत करू शकता. फक्त मुलाचं एकदा 18 वर्ष पूर्ण झालं का NPSचं जे टियर 1 म्हणजे NPSचं जे टियर 1 खातं आहे, जे ज्याच्या अंतर्गत तुमचे पैसे हे त्या ठिकाणी हे होतील. आता त्यानंतर उदाहरणार्थ तुम्ही दरवर्षी 1,000 भरत गेले, 18 वर्षापर्यंत 18,000 आले, पण काही पालकांनी जास्त भरले कारण की याला मॅक्सिमम लिमिट नाही आहे. तर उदाहरणार्थ तुमचं जर जमा झालेली रक्कम जर 2.5 लाखापेक्षा जास्त जर गेली असेल, तर त्यातला कमीत कमी 80% जी रक्कम आहे तर ती तुम्हाला ॲन्युइटीमध्ये त्या ठिकाणी जमा करावी लागते किंवा त्या ठिकाणी जर हा बॅलन्स 2.5 लाखाच्या कमी असेल तर तुम्ही ती डायरेक्ट काढूही शकता. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले की हे पूर्ण तुम्ही रक्कम काढू शकता किंवा जे काय नॅशनल पेन्शन स्कीमचं जे म्हणजे पेन्शनसाठी किंवा याच्यासाठी जे योजनेतलं जे खातं आहे तर त्यामध्ये ते खातं ट्रान्सफर होऊन जातं. त्यानंतर फ्रेश KYC करावी लागते आणि ते त्या खात्याच्या त्या मुलाच्या नावानेच खातं चालू राहतं. आता कुठले डॉक्युमेंट लागतील, तर यासाठी पालकाचे डॉक्युमेंट लागतील. पालकाचं आधार कार्ड, त्याचबरोबर मुलाचं बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वोटर ID याच्यापैकी कुठलं तरी एक लागेल आणि त्या ठिकाणी एक बँक खातं लागेल जे मुलाच्या आणि वडिलाच्या नावावर असेल. तर अशा पद्धतीने कोणत्याही बँकेत किंवा टपाल पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे खातं खोलू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आले, नक्की तिथे क्लिक करून ती वाचा. धन्यवाद.